हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूया, तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये स्ट्रक असाल, तुमचं डिसिजन मेकिंग पेंडिंग असेल, काय करावं काय नाही हे सुचत नसेल, तर आज आपण बघूया की तुम्हाला युनिव्हर्स काय ॲडवाइस देते. तुम्ही हे सिलेक्ट करताय की तुम्ही हे सिलेक्ट करताय. 3 कार्ड्स त्याच्यावरती आहे तुमच्यासाठीचा सल्ला. ठीक आहे, तुमच्या मनाने डिसिजन घ्या. मी तुम्हाला सांगते काय घडणार. ज्यांनी वरचं सिलेक्ट केलं आहे त्यांच्यासाठी काय सल्ला आहे. थोडी वाट बघा. ठीक आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्हाला सोल्युशन पाहिजे त्याची थोडी वाट बघा. लवकरच तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. मुळात तुमचे प्लॅन्स कुणालाही सांगू नका. सिक्रेसी मेंटेन करा. आणि तिसरं जे आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा. हे 3 गोष्टींमुळे तुम्हाला सिच्युएशनमधनं बाहेर पडता येईल. काय? सिक्रेसी मेंटेन करा, थोडीशी वाट बघा. म्हणजे काय? पेशन्स तुमचे दाखवा. या क्षणी तुम्हाला धसमुसळ असून चालणार नाहीये. आणि जे मिळालंय तुम्हाला युनिव्हर्सच्या कृपेने, देवाच्या कृपेने, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड करा. हे होतं वरचं पाईल्स ज्यांनी सिलेक्ट केले होते ते. आता बघूयात ज्यांनी हे सिलेक्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी काय आहे. ओके, सिच्युएशनमधनं तुम्ही बाहेर पडणारच आहात, कारण एक संथ कार्ड आलेलं आहे जे सांगतं की अडथळ्यांची भिंत पार करून तुम्ही येताय. थोडं स्वतःला ट्रान्सफॉर्म करायची मनाची तयारी ठेवा. युनिव्हर्स तुम्हाला समोरून अपॉर्च्युनिटी देईल. लक्ष ठेवा, संकेत मिळतात काही ना काही. ती संधी तुम्ही घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि नाईट ऑफ कप्स रिव्हर्स पोझिशनमध्ये आलंय, विच शोज की थोडा स्पीड कमी करा, गो विथ फ्लो जा आणि मनावरचं नियंत्रण सुटू देऊ नका. या 3 गोष्टी तुम्ही जर फॉलो केलात तर तुम्हाला नक्की ज्या सिच्युएशनमध्ये अडकलाय त्यातून तुम्ही बाहेर याल. ओके, बाय बाय.